पश्चिम बंगालमध्ये भाजपचा ऐतिहासिक विजय, ममता बॅनर्जींच्या 15 वर्षांच्या एकहाती सत्तेला सुरुंग, मोदी अमित शहांसह भाजपातील धुरंधरांच्या रणनीतीला मोठं यश. पश्चिम बंगालच्या ऐतिहासिक विजयानंतर मुंबईत भाजपच्या मुख्यालयात मोठा जल्लोष, झालमुडी आणि रसगुल्ल्यांचा आस्वाद घेत फडणवीसांनी ममतांना डिवचलं, तर थोड्याच वेळात नवी दिल्लीतही मोदींसह भाजपचा जल्लोष. पश्चिम बंगालची सत्ता गमावल्यानंतर ममता बॅनर्जी भवानीपूरच्या मतमोजणी केंद्रावर, तृणमूलनं आक्षेप घेतल्यानं मतमोजणी थांबवली. भवानीपूरमध्ये ममतांविरुद्ध सुवेंदू अधिकारी मैदानात. तामिळनाडूच्या सत्तेत मोठा उलटफेर, अवघ्या 1.5 वर्षांपूर्वी स्थापन झालेला टीव्हीके सर्वात मोठा पक्ष, पुन्हा एका सुपरस्टारला जनतेचा कौल. सत्ता स्थापनेसाठी विजय थलपती कुणाशी हात मिळवणी करणार याकडे लक्ष. देशातील डाव्यांचा एकमेव बुरुज ढासळला, केरळमध्ये काँग्रेस आघाडी सत्तेवर, तर आसाममध्ये भाजपची हॅट्रिक. पुद्दुचेरीतही एनडीएनं सत्ता राखली. देशातील सर्वाधिक मताधिक्य मिळवत बारामतीमध्ये सुनेत्रा पवार विजयी, तर अजित पवारांच्या अपघाती निधनामुळे जल्लोष न करण्याचं जय पवारांचं आवाहन. दादांप्रमाणे दर गुरुवारी जनता दरबार घेण्याचंही आश्वासन. राहुरी पोटनिवडणुकीत शिवाजी कर्डिलेंचा मुलगा अक्षय कर्डिलेंचा विजय. जल्लोषावेळी अक्षय कर्डिले वडिलांच्या आठवणीत भावूक. 1,12,000 मताधिक्यानं भाजपचं कमळ फुललं. अशोक खरातचा ताबा आता शिर्डी पोलिसांकडे. फसवणुकीच्या गुन्ह्यात 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी, तर मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात प्रतिभा चाकणकरांची ईडी चौकशी. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.